एकीकडे बघण्यात येते की आईचं मातृत्व कुठच्या थरावरती महिलेला घेऊन जाते, अशातच एक प्रकार नंदनवन परिसरात घडलेला आहे। आईच्या मुलांना भेटीपुरतं फक्त बोलावल्या जाते आणि तिच्यासोबत काही वस्तू देऊन तिला बेशुद्ध करण्यात येते आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्यात येते। अशातच नंदनवन परिसरात एक वाक्य असाच एक समोर आलेला आहे। यामध्ये बघण्यात आलं आहे की महिला जी आहे ती एक पोलीस कर्मचारी आहे, महाराष्ट्र शासनाची एक अधिकारी आहे। अशा अधिकाऱ्यांना आपल्या स्वतःच्या घरी बोलवणे आणि मुलांना भेटीचा आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करणे हा अपराध किती मोठा आहे, हा आता कसं काय पोलीस याच्यावरती काम करतील हे बघण्यायोग्य राहील। परंतु या मामल्यामध्ये बघण्यात आलं आहे की आताही आरोपी हा अरेस्ट झालेला नाही आहे, कारण की यामधला मेडिकल आणि फॉरेन्सिक रिपोर्ट अजून यायचे आहे। त्या आल्यावरती समोरची कारवाई करण्यात येईल। पण बघण्यात आलं आहे की एक महिला जी आपल्याच पतीला भेटायला आणि मुलांना भेटण्यासाठी जाते आणि तोच पती तिला एक हैवानियत रूप दाखवते। अशात आता पोलीस अधिकारी काय कारवाया करतील आणि कशा पद्धतीने हा पूर्ण मामला सांभाळतील हेच बघण्यायोग्य राहील। दिनांक 20 तारखेला नंदनवन पोलीस स्टेशनला एक फिर्यादी आली। ती आपल्या पतीसोबत विभक्त राहत असून कोर्टामध्ये डिवोर्स केस पण दाखल आहे। तसेच पतीविरुद्ध 498 म्हणजेच क्रूरतेने वागणूक देण्याबाबतची पण तक्रार होती। तरीसुद्धा मुलांना भेटायचं आहे असं म्हणून फिर्यादीला पतीने बोलावले आणि तिच्यासोबत अतिप्रसंग केला। फिर्यादीच्या तक्रारीवरून आपण आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आणि तपास सुरू आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमाळचा उद्गार न्यूज।